नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहेत निर्जला एकादशी 2026. भद्रकाळ असूनही जुळून आले हे 4 शुभ योग. जाणून घेऊया तिथी, पूजा मुहूर्त व पारण वेळ. यंदा 25 जून 2026 रोजी अत्यंत पुण्यदायी अशी निर्जला एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भद्रकाळ असूनही 4 दुर्मिळ शुभ योग जुळून आले आहेत. पूजेचा अचूक मुहूर्त आणि व्रत सोडण्याची वेळ सविस्तर पाहूया. तर यंदा निर्जला एकादशीला 4 शुभ योग आले आहेत. हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्व आहे. वर्षभरातील सर्व एकादशी तिथींपैकी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी निर्जला एकादशी अत्यंत श्रेष्ठ आणि फलदायी मानली जाते. यंदा 2026 मध्ये निर्जला एकादशी 25 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी व्रत करणारे भाविक अन्नासह पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास करतात. म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात. भक्तांची अशी श्रद्धा आहे की जर कोणाला वर्षातील 24 एकादशांचे व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी केवळ निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने केल्यास सर्व एकादशांचे पुण्य प्राप्त होते. तसेच पंचांगानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 24 जून 2026 रोजी रात्री 8:09 सुरू होईल आणि 25 जून 2026 रोजी रात्री 9:14 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 25 जून रोजीच निर्जला एकादशीचे व्रत ठेवले जाईल. यंदाची निर्जला एकादशी आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची ठरणार आहे. कारण या दिवशी तब्बल 4 शुभ योग एकत्र येत आहेत. ज्योतिषी गुणानुसार 25 जून रोजी शिवयोग, रवी योग आणि सिद्ध योग एकाच वेळी असणार आहेत. तर रवी योग सकाळी 5:25 पासून ते संध्याकाळी 4:29 पर्यंत असेल. शिवयोग सकाळी 10:22 सुरू होऊन पूर्ण दिवस राहील. सिद्ध योग सकाळी 10:53 सुरू होऊन पूर्ण दिवस राहील. या 3 योगांशिवाय चौथा आणि सर्वात मोठा योगायोग म्हणजे यंदा ही एकादशी गुरुवारी येत आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंचा प्रिय वार मानला जातो आणि एकादशी देखील विष्णू पूजेसाठी समर्पित असते. यामुळे या व्रताचे फळ अधिक वाढणार आहे. पंचांगानुसार या दिवशी एकादशी सोबतच भद्रा देखील लागणार आहे. भद्रा काळ सकाळी 7:08 सुरू होऊन रात्री 8:09 पर्यंत राहील. मात्र ज्योतिष अभ्यासकांच्या मते या दिवशी भद्रा ही पाताळ लोकात असणार आहे. शास्त्रानुसार पाताळ लोकीची भद्रा पृथ्वीवरील मानवांसाठी अशुभ मानली जात नाही. त्यामुळे भगवान विष्णूच्या पूजेत किंवा उपवासात कोणताही अडथळा येणार नाही. तर दिवसातील मुख्य शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:05 ते पहाटे 4:45 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त सकाळी 11:53 ते दुपारी 12:52 पर्यंत असेल. तर निर्जला उपवास सोडण्याची वेळ निर्जला एकादशीच्या कडक उपवासानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला व्रत सोडले जाते. त्यानुसार भाविक 26 जून 2026 रोजी उपवास सोडतील. पारण करण्याचा शुभ वेळ सकाळी 5:25 पासून ते सकाळी 8:13 पर्यंत असेल. या वेळेत विधिवत पूजा करून उपवास सोडणे शास्त्रोक्त मानले जाईल. या दिवशी दान धर्म या दिवशी पाणी, फळे, वस्त्र आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या एकादशीला पाण्याचा थेंबही न पिता उपवास केला जातो. पूजा विधी व काही नियम. विष्णू पूजा सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. मंत्र जप करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. तुळशी पूजा तुळशीला जल अर्पण करावे. उपवास असल्यामुळे तुळशीची पाने तोडणे टाळावे. आदल्या दिवशी पाने काढून ठेवावीत. एकादशीचा उपवास म्हणजे महिन्यातून 2 दिवस तोंडाला आणि पोटाला पूर्ण वेळ विश्रांती देण्याचा दिवस असेही मानले जाते. अर्थात जे लोक फराळ न करता एकादशी करतात हे विधान त्यांना लागू होते. एकादशी अन दुप्पट खाशी
वाल्यांना नाही. देवाचे नाव घेत विषय, विकार, वासना यातून मन अलिप्त करावे यासाठी दर महिन्याला विष्णू उपासनेच्या स्वरूपात एकादशीचे उपवास व्रत करा असे सांगितले जाते. आरोग्य, शरीर शुद्धी, अपचन, रोगनाश इत्यादीसाठी मनुष्यच नाही तर पशुपक्षीही उपवास करतात. पशु किंवा पक्षी यांना अपचन झाले असता किंवा एखादा विकार रोग झाला असता ते कडकडीत उपवास करतात. कोणताही खाद्यपदार्थ त्यांच्या पुढे ठेवला तरी ते स्पर्शही करत नाही. काही कुत्रे, गायी तर जन्मापासून आयुष्यभर विशिष्ट दिवशी उपवास करतात. यावरून मानवाने उपवासाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. अतिरिक्त अनावश्यक अन्न सेवनाच्या संदर्भात वैदिक धर्मास उपवास, लंघन, अल्पाहार, लघु आहार, दुग्ध आहार, फलाहार इत्यादी कल्याणकारक योजना सांगितलेल्या आहेत. त्यांनाही आजच्या विज्ञान शाखांनी उपयुक्त, योग्य व शास्त्रीय अशी मान्यता दिली आहे. शरीरात 2 प्रकारची इंद्रिय किंवा अव्यय आहेत. कधीही विश्रांती न घेता अखंड क्रियाशील असणारी आणि विश्रांती घेऊन कार्य करणारी. जन्मापासून मृत्यूचे क्षणापर्यंत अहोरात्र अखंड अविश्रांत क्रियाशील असणाऱ्या इंद्रियांमध्ये हृदय, रक्तवाहिन्या, फुफ्फुस, अन्नाशय, जठर, जठराग्नी, अन्ननलिका इत्यादींचा अंतर्भाव होतो. विश्रांती घेत कार्य करणारे इंद्रिय म्हणजे हात, पाय, नाक, कान, डोळे, जीभ इत्यादी. यातील अन्नाशय, जठर आणि जठराग्नी अखंड अहोरात्र कार्यरत असतो, कधीही विश्रांती घेत नाही. उपवासाने त्या अंशतः तरी विश्रांती दिली जाते. विश्रांती देण्याने त्या इंद्रियांची कार्यशक्ती, कार्यक्षमता यात वाढ होते व ती शरीराला, आरोग्याला उपयुक्त ठरते. उपवासाचे मुख्य लाभ आहे की अन्नाशयात ज्यात न पचलेली अशुद्ध द्रव्ये, अन्नघटक, त्यातून उत्पन्न होणारी विषारी द्रव्य, विषाणू, रोगबीजे, रोगाणू, रोगजंतू इत्यादी सर्व उपवासाने जणून जातात, नष्ट होतात. त्यामुळे रोगांचाही आपोआप व सहजच नाश होतो. त्यामुळे आजाराची कारणे कमी होतात आणि दीर्घायुष्य लाभते. म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा एक भुक्त किंवा 2 वेळाचा उपवास अवश्य करा असे म्हटले जाते. उपवासनेला उपवासाची जोड मिळाली असता तन मनाची शुद्धी होते. म्हणूनच अनेक भाविक महिन्यातून 2दा येणाऱ्या एकादशीचे वर्षभर उपवास करतात. असे आहे एकादशीचे महत्व व माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.